डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धाचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. मित्रांनो, जय भीम. बाबासाहेब आपल्यासाठी जागत आहेत. बाबासाहेबांचं लिखाण, बाबासाहेबांची प्रतिमा आणि बाबासाहेबांचं बोधिसत्वाचं कर्तृत्व हे भारताबाहेर पोहोचलेलं आहे. त्याचीच एक प्रचिती म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा जो आहे साऊथ कोरियन समाजाने स्वतः आपल्या विहारामध्ये बांधून घेतला आहे. त्यांनी तिथे बाबासाहेबांचं रिसोर्स सेंटर करण्याचं प्रपोजलसुद्धा भारतीयांना दिलं आहे. तर ह्या सगळ्या भूमिकेमधनं बाबासाहेबांचा जो परिचय आहे तो परिचय कोरियन समाजाला होणं आणि भारतीय समाजातनं जास्त लोक जे आहेत कोरियाला जाणं हे अभिप्रेत आहे. कोरिया आर्थिक उन्नत देश आहे आणि कोरियाची राजधानी सेऊल आहे. सेऊलपासनं हा पुतळा 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथे 3,500 स्क्वेअर फीटचं प्लॉट जो आहे तो ह्या जेड विहार संस्थेने आपल्याला दिला आहे. तर ह्या संस्थेमध्ये बरेच भंतेजी आहेत. त्यांचे उपासक हे धनाढ्य आहेत आणि अशा प्रकारचे 12,000 टेम्पल्स विहार दक्षिण कोरियात आहेत. तर विचार करा की आपण जेव्हा ह्या देशासोबत मैत्री करू आणि बाबासाहेब जागृत जे बोधिसत्व रूप आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला किती पटीने आपल्या आर्थिक प्रश्नांना, आपल्या सामाजिक प्रश्नांना उत्तर देऊ शकतं. तर मी सध्या ह्याच विवंचनेत आहे की बाबासाहेबांचा पुतळा, रिसोर्स सेंटर याच्या पलीकडे जाऊन आपल्याला कशी पीपल टू पीपल डिप्लोमसी जी आहे ती सक्सेसफुल करून दाखवायची आहे. किंबहुना हा पहिलाच प्रयत्न भारताचा असेल. त्यामुळे जे कोणी सरकार भारतात असेल त्या सरकारला हे जे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आहे, डिप्लोमसी आहे, त्याच्यामुळे फार आनंद व्हायला पाहिजे. आणि सगळेच इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते साऊथ कोरियातले डेमोक्रॅटिक आहेत, भारतातले डेमोक्रॅटिक आहेत. दोघांना लोकशाहीचा जो आहे तो चांगला अनुभव आला आहे. पण लोकशाही आणि धम्म ह्या दोघांना सोबत जोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि हा लोकशाहीचा आणि धम्माचा जो जोड आहे ती जोड साऊथ कोरियामध्ये कशी निर्माण होईल त्याच्यावर आपल्याला जास्त विचार करायचा आहे किंवा ह्याच्यासोबत जे साऊथ कोरियन स्कॉलर्स आहेत त्यांच्यासोबत चर्चा करायची आहेत. डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी ह्या दिशेने वाटचाल केलेली आहे की त्यांनी बरेच जे स्कॉलर्स आणि जे मॉन्क्स आहेत त्यांना इन्व्हाइट करून लोकांमध्ये त्यांचा परिचय करून आणतात. आपले मित्र मंगेश दहिवल्ली आहेत. त्यांचा 20 वर्षाचा साऊथ कोरियाचा अनुभव आहे आणि ते त्यांचं लिखाण जे आहे ते आपल्याला नेहमीच पाहायला त्यांच्या फेसबुक पेजवर मिळतं. तर असे स्कॉलर्स जे आहेत ते क्वचितच असल्यामुळे आपल्याला ही मैत्री जी आहे गाढी करताना फक्त विद्वानच नाही तर आपल्या तळागाळातले लोकसुद्धा साऊथ कोरियाला यायला हवीत. आणि साऊथ कोरियानं आलेला प्रत्येक व्यक्ती हा भारतासाठी एक गिफ्ट आहे. आपल्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं जे आहेत त्या मैत्रीतनं मिळू शकतात. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हा विचार घेऊन बाबासाहेबांसोबत आपण प्रामाणिक राहू. जय भीम. नितीन साळवे हा चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझं तुम्हाला हे संबोधन होतं. मी आनंदी आहे तुम्ही असाल अशी खात्री बाळगतो. धन्यवाद.